आमच्या काळात लहानपणापासून संयम या गुणाचा नकळत विकास झाला. बालपणापासूनच अनेक गोष्टींसाठी मन मारायला शिकलो आम्ही. वाट पाहायला शिकलो आम्ही. धीर धरणे हा शब्दप्रयोग अक्षरशः जगलो आम्ही. उदाहरणार्थ, सणवार आले की स्वयंपाकघर सुगंधाने दरवळत असे. सर्व पदार्थ देवाला नैवेद्य दाखवून खायचे, उष्टे करायचे नाहीत. नवीन कपडे देवाला दाखवून चांगला दिवस बघून घालायचे. नवीन कपडे घालायची घडी मोडणे हा एक सोहळाच असे. जणू काही यात एक विशेष बाब अशी की आपण नवीन कपडे कोणाला तरी घडी मोडायला देणे खूप मानाचे, आनंदाचे, प्रेमाचे समजले जाई. बहुतेक महिला आपली नवीन साडी घरातील किंवा बाहेरील मैत्रीण, बहीण वगैरे नवीन साडीची घडी मोडायला देत असत. एवढेच कशाला, आपण एखादा पदार्थ कर असे आईला सांगितले तर तो काही ताबडतोब होत नसे. वाट बघावी लागायची. ते ताटात असले ते मुकाट खावे लागे. भाजी आवडत नाही म्हणून तक्रार केली तर दुसरी भाजी तयार करून मिळणार नाही याची खात्री असे. मग काय, चटणी किंवा लोणच्याबरोबर गुपचूप भाकरी खायची. कोणताही हट्ट फारसा पुरविला जात नसे. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नसे. पालक सरळ नाही म्हणत असत. त्यामुळे नकार देखील पचवायला शिकलो आम्ही. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत बाबीमध्ये तडजोड करायला शिकलो. आठवडी बाजारातून खाऊ आणल्यास आई वडील त्या खाऊचे सर्व मुलांच्यात समान वाटप करत. कोणी एक मूल त्या खाऊला हात लावत नसे. सर्वजण सोबत तो खाऊ खात असत. एकट्याने खाण्याची प्रथा नव्हती, सवय नव्हती. शेअरिंग आपोआप होत असे. शिकण्याची गरज नव्हती. वह्या, पुस्तके, पाटी, पेन्सिल आणि दप्तर ही एकमेकांची वापरत असत. तसेच मोठ्या भावा बहिणींचे कपडे घट्ट झाले की धाकट्यांनी घालायचे. अंथरूण पांघरूण ही एकत्रच असायचे. शेअरिंग इज केअरिंग आज मुलांना शिकवावे लागते. ते आम्ही सहजपणे जगलो आहोत. शाळेत जाताना पाण्याची बॉटल नेण्याची प्रथा नव्हती. किंबहुना घरात बॉटलच नसत. शाळेत नळाचे पाणी सुट्टीमध्ये प्यायचो. म्हणजे अधेमध्ये तहान लागली तर सुट्टी होण्याची वाट पाहायची. मन मारायची, संयम ठेवायची सवय लागली. आणि आज मुलं तास चालू असताना टीचरसमोर सहजपणे बॉटल तोंडाला लावतात. खरे तर याच संयमाचा आपल्याला जीवनात खूप खूप फायदा झाला आहे याची आत्ता खूप जाणीव होती. मात्र हाच संयम आपण पुढच्या पिढीला नाही शिकवू शकलो ही खंत वाटते. त्यांना 2 मिनिट ही सवय लागली. इन्स्टंट पदार्थ खायची सवय लागली. इन्स्टंट जीवन जगण्याची सवय लागली. इन्स्टंट जमान्यातील इन्स्टंट पिढी घडवली आपण. आजची पिढी यूज अँड थ्रो हे तत्त्व सहजपणे शिकली. आम्ही मात्र यूज अँड यूज पद्धतीने काटकसर बचत करत कंजूस झालो असे वाटते इतरांना. कालाय तस्मै नमः. धन्यवाद. चॅनल